दरम्यान मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची 3.85 कोटींची तरतूद. खड्डेमुक्त मुंबईच्या दाव्यानंतरही नव्या खर्चाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मार्च 2027 पर्यंत खड्डे दुरुस्तीचं महापालिकेचं नियोजन आहे. 9 मीटरपेक्षा रुंद रस्त्यांवर मास्टिक तंत्रज्ञानाचा वापर. तर खड्डेमुक्त मुंबईचा दावा होत असतानाच मुंबई महापालिकेनं शहरातील खड्डे बुजवण्यासाठी 3.85 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केलेला आहे. मीरा भाईंदरमध्ये खड्ड्यांच्या समस्येमुळे नागरिक हैराण झालेले आहेत. खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून मीरा भाईंदरमध्ये राजकारण तापलंय. काँग्रेसनं खड्ड्यांवरून रील स्पर्धा आयोजित केली आहे, तर मनसेनं खड्ड्यांमधून एटीव्ही बाईक चालवत आंदोलन केलेलं आहे. प्रशासनाचा निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणी आमदार नरेंद्र मेहतांना लक्ष केलं जात आहे. दरम्यान या मुद्द्यावर मंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यातही आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा निषेध, MMRDAचा निषेध. आणि जे महाशय बोलले होते त्यांनी रस्ता बनवला का नाही ही पाहणी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना ईटीव्ही बाईक घेऊन रस्त्यावर उतरली. तर ज्या वेळेला ते खड्डे होते त्यांनी तर रस्त्याच्या साईडला खड्डे होते, पण आज आम्हाला रस्त्याच्या मधोमध खड्डे दिसत आहेत. हे 2024चं जे आश्वासन होतं की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आश्वासन देते आणि काम करते याच्या विरुद्धच आहे. कारण की विकासाच्या नावावर सर्व बकास केलेला आहे. 2024 नंतर सिमेंट रोड बनणार होते, आजपर्यंत सिमेंट रोड बनले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःच बघावे की किती रोड बनवलेत. आज आपण बघणार तर मुख्य खड्डे कुठे आहेत, तर एक मीरा भाईंदर रोड आणि एक आपलं उत्तन रोड, या दोघं आम्ही सिमेंट कॉन्क्रीट रोड करतोय. आता आम्ही खड्डे डागडुगीची जबाबदारी सुद्धा MMRDAची आहे, आमची महानगरपालिकेची नाही आहे. परंतु MMRDAनी त्या जे कुमार नावाचा कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घातलंय, त्याचं आम्ही लक्षवेधी सुद्धा त्याचा या भागातल्या दुसऱ्या मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे तो आपल्याला महापालिकेला हलक्यात घेतोय. परंतु आम्ही त्याला एक खड्डे भरायला लावणार, आम्ही नवीन रस्ते आम्ही करणार. दूसरे लोग हैं जो अभी मोटरसाइकिल लेके आते हैं और खड्डे में दौरा करते हैं, वैसे हमारे लोगों को भी मोटरसाइकिल का वो कोई पिक्चर की मोटरसाइकिल है वो मैंने बोला है हमारे शिवसैनिकों को कि कहाँ पे मिलती है भाड़े से, या जिसने भी भाड़े से लाई रहेगी पिछले साल उनको ही पूछो कहाँ से मिलती है. तो वो मोटरसाइकिल लेकर हम रास्ते पे घूमेंगे ताकि उनको मालूम पड़ेगा कि अभी ये खड्डे बुझाने हैं. ठाण्याच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक झालेली आहे. ठाण्याच्या जकात नाक्यावर मनसेचं लक्षवेधी आंदोलन. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मनसे कार्यकर्ते झाड घेऊन उभे राहिले. मनसेकडून ठाण्यातील खड्ड्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात मुलगा आज खड्ड्यात पडून गेला. काल एक महिलेचा मृत्यू झाला. नाशिकमध्ये 4 लोकांचा मृत्यू. सरकार आहे कुठे? आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल, तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? आज जी काही भिवंडी रोडची परिस्थिती आहे, तुम्ही भिवंडी वाडा रोडला गेलात तर लोक बोटी घेऊन तिथे आंदोलन करतात, पण तरी सुद्धा जर प्रशासनाला जाग येत नाही. आणि हा वर्षानुवर्षात लोकांचा हा प्रश्न आहे. माझं नितीन गडकरींना विनंती आहे, तुम्ही मागे म्हटला होतात की भारतातले रस्ते अमेरिकेसारखे बनवणार. अहो श्रीलंकेसारखे बनवा पहिले. अमेरिका खूप लांब राहिली. मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न हा अद्याप सुटलेला नसतानाच आता त्याला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांचीही अक्षरशः चाळण झालेली आहे. रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या कोलाड आंबेवाडी नाका हा मुंबई गोवा अलिबाग मुरुड पुणे जोडणारा महत्त्वाचा अंतर्गत मार्ग असल्यानं या ठिकाणी मोठमोठ्या खड्ड्यांनी हा रस्ता व्यापलेला आहे. वाहन चालकांसह ग्रामस्थांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. नंदुरबारमध्ये शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालकांचा प्रवास धोकादायक बनलाय. करण चौफुली परिसरामध्ये तब्बल 1 ते 1.25 फूट खोल खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत आहेत. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरणाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहात का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करतायत. तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी. मध्य प्रदेश राज्यातून वाहनधारकांना महाराष्ट्रात येत असताना नंदुरबार जिल्ह्यात काही अशा प्रकारे वाहनधारकांचे स्वागत होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. हा महामार्ग आहे विसरवाडी ते सेंदवा. मात्र या रस्त्यावरती आपण पाहू शकता नंदुरबार शहरात असलेल्या करण चौफुली परिसरात मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. 1 ते 1.5 फुटापर्यंतचे खड्डे या महामार्गावर झाले आहेत. तरी देखील महामार्ग प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीत. जिल्ह्यात
अवघ्या 250 मिलीमीटर पाऊस बरसला आहे. त्यातही महामार्गाची या प्रकारे दुरवस्था झाली आहे. तरीही संबंधित प्रशासन कुठलीही दखल घेण्यास तयार नसल्याचे पाहायला मिळत आहे. या रस्त्यावरनं शहादा तालुक्यातून येणाऱ्या विद्यार्थी आणि रुग्णांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तरी देखील या रस्त्याची परिस्थिती आपण पाहू शकता. मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. वाहनधारक जे आहेत ते आपलं वाहन कशी जिकरीने या रस्त्यावरनं काढत आहेत. मोठ्या प्रमाणात अपघाताची शक्यता देखील निर्माण झाली आहे. याचमुळे आता कुठेतरी महामार्ग प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, डागडुजी तरी करावी अशी अपेक्षा काहीशी नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत. आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार.